दरम्यान काही नगरसेवकांना 5 लाखांचं टोकन दिल्याचा आरोप वडेट्टीवारांनी केला आहे। तसंच नगरसेवकांना 15 लाख रुपये दिल्याचं सूचक वक्तव्य वडेट्टीवारांनी केलंय। लोकशाही भविष्यात शिल्लक राहील की नाही हा भविष्यातील खरा प्रश्न आहे, असंही वडेट्टीवार म्हणाले। नाही, असं आहे की आता काँग्रेस पक्षाचा उमेदवार अद्याप ठरलेला नाही आणि आज झूम मीटिंग आहे 3 वाजता। कुठली जागा कोणत्या पक्षाला महायुतीमध्ये सोडावी या संदर्भातली बैठक सर्व नेत्यांच्या आमची आहे। महाविकास आघाडी नाही, पहिले आमच्या काँग्रेसच्या वरिष्ठ नेत्यांची बैठक आहे, त्यामध्ये हा निर्णय होईल की कुठली जागा कुणाला सोडायची। राहिला विषय आता हा निवडणुका म्हणजे उत्सव झालेला आहे। आता आमच्याही संपर्कामध्ये भारतीय जनता पक्षाचे 100पेक्षा अधिक नगरसेवक आहेत। त्यांच्याही अंतर्गत प्रचंड वाद आहे की कोणी जर इनिशिएटिव्ह घेतलं की दुसरा गट तयारच आहे आम्हाला मदत करायला, परंतु आम्ही त्या भानगडीत पडत नाही। आम्हाला या घोडेबाजार जो काही चालला आहे आणि हा उत्सव चालला आहे फोडाफोडीचा, आत्ताच माझ्या माहितीप्रमाणे 5-5 लाख रुपये देऊन काही नगरसेवकांना उचलण्याचं लिफ्ट करण्याचं काम चाललेलं आहे। तर हे जे काही सवयी 2014 पासून सर्वांनाच लावली आहे, मला वाटतं यातून फेअर निवडणुका होणं, योग्य माणसाची निवड होणं, आता यामध्ये पैसा कोण गुंतवतो? व्यापारी गुंतवतात, व्यावसायिक गुंतवतात, मोठे मोठे उद्योगपती येतील। म्हणजे राजकारण आणि समाजसेवा ही आता जी काही प्रामाणिक केली जाते ती आता राजकारणाच्या बरोबर आणि आता तर ते सर्व उद्योगपतींच्या हातात जाईल, त्याला समाजाशी काही देणं घेणं असणार नाही। उद्योगपती, ठेकेदार, मोठमोठे कंत्राटदार हे आता भविष्यातील त्या विधानसभेमध्ये, विधान परिषदेमध्ये, या मंडळामध्ये, विधिमंडळामध्ये हे चेहरे दिसतील। म्हणजे सामान्य माणूस कुठेच दिसणार नाही, अशा प्रकारची परिस्थिती भविष्यात आपल्याला पाहायला मिळेल।